सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या पितृपक्षातील गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. सुवर्ण दिवस आहे. उद्या 18 सप्टेंबर 2025 द्वादशी श्राद्ध आहे आणि त्यात गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. अगदी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी 6:33 हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे. महिलांनो, घटस्थापनेचं काही सामान किंवा वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील, देवीच्या प्रिय वस्तू ज्यामुळे आपण घटस्थापना करू शकू, त्या वस्तू तुम्ही उद्या जरी घेऊन टाकल्या ना, सुवर्ण दिवस आहे. असं नाही की पितृपक्ष आहे आणि तुम्ही खरेदी करू नका. गुरु पुष्यामृत योग आहे, सुवर्ण योग आहे. या वेळात, या काळात 6:33 वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहे. संध्याकाळी 6:33 तुम्हाला ज्या वस्तू लागतात ना देवी आईला घटस्थापनेसाठी, तुम्ही या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता. त्याचबरोबर आता गुरु पुष्यामृत योग म्हटला की सर्वच जण सोनं खरेदी करण्यावर जास्त करून सोनं खरेदी करत असतात. त्यावर जास्त भर दिला जातो. बघा, पितृपक्ष जरी असला तरी पण बरेचसे लोक सोनं बुक करून येतात. म्हणजे सोनं आपल्याला खरेदी करायचं असेल तर आणतात ते नवरात्रीत, पण बुक वगैरे करून येतात. त्यांना जी नवीन वस्तू बनवायची असेल, एखादी वस्तू ठरवून येतात, थोडे पैसे देऊन येतात सोनाराला आणि ती वस्तू आणतात नवरात्रीत. तर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तुम्हाला बुक वगैरे करायचं असेल सोनं, तर तुम्ही उद्या, खूप सुंदर दिवस आहे, तुम्ही उद्या घेऊन पण आला सोनं वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्ही उद्या सोनं खरेदी करू शकतात. पितृपक्ष आहे, सोनं खरेदी करू नये असं नाही. उद्या गुरु पुष्यामृत योगावर तुम्हाला परवडत असेल तर सोनं नाणं तुम्ही खरेदी करू शकता. पण सोन्याहून मौल्यवान, आता सोनं सर्वांनाच परवडत नाही, लाखाच्या वर भाव गेलेले आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सोनं काही परवडत नाही. मग महिलांनो, थोडेसे एक 10-20 रुपयाचे तुम्ही धने खरेदी करून आणले, हळद खरेदी करायची असेल, घटस्थापना आहे पुढं, सुपाऱ्या खरेदी करायच्या असेल, हळद कुंकू जे जे देवी आईला आपल्याला लागणार आहे साहित्य, तर तुम्ही उद्या जरी खरेदी केली ना तरीही चालेल. त्याचबरोबर आपण नवरात्रीत अखंड दिवा सर्वच जण लावतो, तर उद्या अखंड दिवा जरी खरेदी केला, छानसा असा पितळेचा वगैरे किंवा मातीचा खरेदी करा. मातीची वस्तू घेणं सुद्धा गुरु पुष्यामृत योगावर खूप शुभ ठरतं. आपल्याला जो कलश लागत असतो मातीचा वगैरे घटस्थापनेसाठी, जी टोपली लागते ती सुद्धा तुम्ही उद्या खरेदी करू शकता. कलश खरेदी करू शकता. तुम्हाला